नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी साजूक तूप, तेही अगदी सोप्या पद्धतीने. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 तांब्या पाणी, एक मोठं पातेलं जे की जाडबुडाचं असेल, त्यानंतर आपली 5 ते 6 दिवसांची साठवलेली साई आणि एक मिक्सरचा मोठा जार. आता साई साठवण्याची पद्धत कशी, तर आपण जे दूध आणतो तर ते दूध उकळल्यानंतर थोडंसं थंड होऊन द्यायचं. थंड झाल्यानंतर ते फ्रीजमध्ये 5 ते 6 तास ठेवायचं, म्हणजे त्याला चांगला जाडसर असा साईचा थर येतो. मग ती साई आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायची, त्यामध्ये आपण दह्याचं विरजण घालायचं आणि ती साई अशा पद्धतीने आपण ती साई 5 ते 6 दिवस साठवायची. डेली आपण ती साई दुधापासून सेपरेट करून त्या भांड्यामध्ये एकत्र 5 ते 6 दिवस साठवून ठेवायची. त्यानंतर काय करायचं, मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी ओतायचं. आता पाणी हे कोणतं, नेहमी आपण थंड ओततो, पण आता डायरेक्ट फ्रीजमधून काढल्यामुळे आपण थंड पाणी न वापरता नॉर्मल पाणी वापरलेलं आहे. त्यामध्ये आपण ही साठवलेली साई घालणार आहोत. त्यानंतर ते मिक्सरला फिरवणार आहोत. आता मिक्सरला तोपर्यंत फिरवायचं जोपर्यंत आपला लोण्याचा गोळा वरती येत नाही. तर तुम्ही पाहू शकता, आता मी हे मिक्सरला फिरवते आणि मध्ये मध्ये ते चेक करत राहायचं लोण्याचा गोळा वरती आलाय की नाही. नसेल आला तर पुन्हा एकदा मिक्सरला थोडंसं फिरवायचं. सुरुवातीला ते 1 ते 2 मिनटं फिरवा, नंतर एकदा चेक करा, पुन्हा एकदा ते 1 ते 2 मिनटं फिरवा. तर तुमचा लोण्याचा गोळा वरती आलेला असेल. तुम्ही पाहू शकता आता कसं हे लोणी सेपरेट झालेलं आहे आणि खाली पाणी राहतं, वरती लोणी येतं. नंतर ते लोणी आपण हाताने त्याचा एकदम एक गोळा बनवून ते आपण काढून घेणार आहोत. आता अशा पद्धतीने आपण हे 2 ते 3 वेळा करणार आहोत. कारण आपली जेवढी साई आहे तर ते एका वेळेस आपण ते फिरू नाही शकत, नाही तर ते भांड्यातून बाहेर येऊ शकते. मग अशा पद्धतीने आपण हे पूर्ण साईचं लोणी काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता आता त्याच पातेल्यामध्ये हे लोण्याचं गोळा टाकलेला आहे, ज्या पातेल्यामध्ये आपण तूप कढवणार आहोत. त्यामुळं आपलं डबल भांडं खराब होणार नाही. तर आता अशा पद्धतीने हे पूर्ण लोणी काढून घेतलेलं आहे. आता लोण्याचं पाणी सेपरेट होतं, लोणी सेपरेट होतं. मग आता हे त्यातलं सेपरेट झालेलं पाणी आपण काढून टाकणार आहोत. त्यामध्ये परत दुसरं पाणी घालणार आहोत आणि ते 2 ते 3 वेळा आपण ते स्वच्छ धुवून घेणार आहोत, जेणेकरून त्यातील आंबूसपणा निघून जावा म्हणून आणि त्याला वास वगैरे येऊ नये म्हणून. तर तुम्ही पाहू शकता मी ते कसं धुते. तर अशा पद्धतीने ते मी धुवून घेतलेलं आहे. आणि आता गॅस एकदम बारीक करून त्यावर आपण हे पातेलं ठेवायचं आणि नंतर ते थोडंसं हलवत राहायचं, जेणेकरून ते खाली लागू नये म्हणून. तर तुम्ही पाहू शकता आता हे आपलं लोणी वितळायला सुरुवात झालेली आहे. आणि ही पूर्ण प्रोसेस आपण एकदम लो फ्लेम गॅसवर केलेली आहे, जेणेकरून आपलं तूप चांगलं कढावं म्हणून आणि त्याला सुगंधही चांगला येतो. तर आता तुम्ही पाहू शकता आता आपलं तूप कढायला सुरुवात झालेली आहे. आणि आता थोड्याच वेळाने त्याच्या साईडला तूप सुटायला सुरुवात होईल. तेव्हा समजून जायचं की आता आपलं तूप हे 2 ते 3 मिनटात कढणार आहे. तर आता तुम्ही पाहू शकता साईडने त्याला तूप सुटायला सुरुवात झालेली आहे. आता आपलं तूप पूर्ण उकळलेलं आहे. आता पूर्ण असे वरती असे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे. बबल्स यायला सुरुवात झाली की थोडंसं तूप हलवल्यानंतर आपण गॅस बंद करायचा. त्यावर थोडंसं पाण्याचे 2-3 शिंतोडे टाकायचे, जेणेकरून आपलं तूप खाली करपू नये म्हणून आणि उकळण्याची प्रोसेस चालूच राहावी. त्याचबरोबर तुम्ही त्यामध्ये खाऊची 2 पानेसुद्धा टाकू शकता, ज्यामुळे तुमचं तूप एकदम असं रवाळदार बनू शकतं. त्यानंतर ते तूप थोडंसं थंड झालं की आपण ते डब्यामध्ये गाळून घेणार आहोत. आणि जे तूप कढवल्यानंतर जे वेस्टेज राहतं तर ते टाकून न देता तुम्ही त्यामध्ये साखर टाकून ते खाऊ शकता. खूप छान लागतं आणि ते हेल्दी पण असतं, ऑइली नसतं, कारण ते आपण तूप कढवलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता आणि हे आपलं गाईचं तूप असल्यामुळे याला येल्लो कलर आलेला आहे. तर डब्यामध्ये भरलेलं तूप हे नंतर थंड झाल्यावर तुम्ही पाहू शकता कसं एकदम रवाळ तूप बनलेलं आहे. आणि नंतर आपण ते काचेच्या बरणीमध्ये पॅकिंग करून आपल्या कस्टमर्सला देतो. आणि हे आपलं प्युअर देशी गाईचं तूप असल्यामुळं याची रिक्वायरमेंट असते आपल्याकडं. तर आपण हे आपल्या कस्टमर्सला देत असतो.
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.